आज आपण पाहत आहोत रवा इडली कशी करायची. तर सर्वप्रथम पहिलं एका तव्यावर थोडंसं तूप टाकून त्याच्यावर काजू परतून घ्यायचे. काजू चांगले गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे. हे बघा किती मग ते तुम्ही साईडला करून ठेवू शकता. त्यानंतर त्याच्यावर तुम्ही मोहरी टाका, मग थोडेसे सफेद तीळ टाका, मुगाची डाळ टाका, चण्याची डाळ टाका, जिरं टाका, कढीपत्ता टाका, मीठ टाका आणि हे सगळं चांगलं परतवून घ्या. चांगलं परतवून झालं की तुम्ही त्याच्यात मिरचीचे तुकडे टाका, आलं लसूण टाका आणि चांगलं पुन्हा एकदा ढवळून घ्या. आणि मग त्यावर रवा टाका, बारीक रवा असतो तो टाका आणि चांगला एक चमचाभर एक वाटीभर रवा टाकायचा. म्हणजे चांगला त्याला खमंग असा वास येईपर्यंत भाजून घ्यायचा. ते एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून त्याला पूर्णपणे थंड करायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये दही टाकायचं, मीठ टाकायचं आणि छानपैकी त्याला मिक्स करून ठेवून द्यायचं. असं सुंदर ते मिक्स झालं पाहिजे. त्यानंतर एक पेला पाणी घेऊन तुम्ही त्याच्यात घालायचं. प्रमाण मात्र मी सांगितलं आहे त्याप्रमाणेच वापरायचं. त्यामुळे मग छान इडल्या एकदम सॉफ्ट आणि मजेदार अशा होतात. आता ह्याच्यात तुम्ही थोडंसं कढीपत्ता, कोथिंबीर जे काय तुम्हाला हवं ते तुम्ही टाकू शकता. त्यानंतर हे बघा आता थोडं रवा फुगून येतो. एक 10-15 मिनटं ठेवल्यामुळे तो रवा छानपैकी फुगून येतो की मग त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं इनो टाका आणि थोडंसं ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी टाका. आता हे बघा हे झाले रवा इडलीचं बॅटर एकदम सुंदर झालेलं आहे. आता ते तुम्ही इडली पात्रात एक एक काजू हवं तर खाली ठेवा किंवा हे काजू तुम्ही पूर्णपणे पिठातसुद्धा घालू शकता. पण हे पूर्णपणे पिठात घातल्यावर एका इडलीत 2, एका इडलीत काहीच नाही असं होऊ शकतं. म्हणून तुम्ही हे एक एक काजू ठेवलात तर प्रत्येक इडलीत एक एक काजू येऊ शकतो. असं करून हे तुम्ही इथे झाकण ठेवलं आणि ह्याच्यावर ताट ठेवून त्याला तुम्ही 15 मिनटं स्टीम करा. 15 मिनटं स्टीम केल्यानंतर ह्या बघा आपल्या कशा सुंदर एकदम मस्त इडल्या रेडी झालेल्या आहेत की त्या तुम्ही अशा चमच्याने काढून घेऊ शकता आणि रव्याची इडली रेडी.